तर बघू शकता तेव्हा असं होतं आणि आता असं आहे। सांगायचा उद्देश एवढाच आहे व्हिडिओमधून की वेळ प्रत्येकाशी बदलत असते। फक्त शेळीपालनामध्ये काही अडचणी आल्या म्हणून शेळीपालन बंद करणं किंवा विकून टाकणं, शेळीपालन म्हणजे थोडंसं रिस्क घेण्यासाठी घाबरणं, तशा गोष्टी करू नका। नुकसान जरी झालं, एखादी खोप मेली गेली, काही झालं, पिल्ले वगैरे मेले, तर नव्यानं शेळ्या आपोआप गाप जातात, भरपूर पिल्ले वगैरे होतात 60 महिने गेली की। त्याच्यामुळे ताण घ्यायचा नाही शेळीपालनामध्ये। आता बघा, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दशरथ घास दाखवणार आहे आणि आपले सुबाबूळ बघा, जबरदस्त सुबाबूळ झालेली आहे। आणि हा आहे दशरथ घास, बघू शकता। खूप दिवसांनी दशरथ घासाचा व्हिडिओ काढतोय मी। आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दिसत असेल, एक नंबर दशरथ घास आलेला आहे। आणि अजून 1-1.5-2 महिने गेले की एक कापणी करायची। त्याच्यानंतरच्या कापण्या फास्ट पण वाढतात आणि लवकर पण येतात, बघू शकता आता। आणि ह्या ठिकाणी इकडे पातळ झालेला दशरथ घास होतंय ते ऑटोमॅटिक दाट पुढं थोडंसं पातळ आहे आणि इकडल्या ठिकाणी चांगलं आहे, दाट आहे। तर बघू शकता, फक्त होते का इथं आपल्याला मेथी घास लागवड करायची होती, मेथी घास आणि आपलं तुती, पण इथं आता तूर पेरलेली आहे मध्ये, तूर आणि सोयाबीन, त्याच्यामुळे झाले अवघड। बघू शकता आपलं सोयाबीन आणि तूर, आता हे तूर जे असते दोन्हीचं गोळी कोटार भुसा जे म्हणत असतो ना, ती एक नंबर शेळीपालनामध्ये। आणि इकडं बघा आता हे आहे सुबाबूळ, बिल्डर सुबाबूळ, सर्वांना माहिती आहे। बघू शकता फुटवे जबरदस्त। अजून इथून पुढे 2 महिन्यापर्यंत कापणी तर करायची गरजही नाही, कारण सध्या भागत्या शेळ्यांचं पावसाळ्यामुळं आपल्या आजुऱ्यावरती वगैरे आहे भरपूर सुबाबूळ। तर बघू शकता का जबरदस्त सुबाबूळ आलेली आहे, एक नंबर सुबाबूळ। हे बघा फुटवे अजून एक नंबर, आणि रोगराई वगैरे का सध्या तरी काय नाही। तर बघू शकता हे, आणि कमेंट करून पण सांगा की कशी वाटली सुबाबूळ। आणि बंदिस्त शेळीपालनामध्ये अशी चारा वगैरे वापरावेच लागतात बरं का। बंदिस्त शेळीपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचा चारा सुबाबूळ, कारण बघा शेळ्यांचा सर्वात आवडता जरी चारा म्हणलं सुबाबूळ आणि मेथी घास, तरी एक नंबर। आता बघा हे काय फुटवे, काय उंची वाढ बघा, हे बघा आता किती उंच झालेत बघा, हे फार उंच झालेले आहेत, एक नंबर वाढ झालेली आहे। आणि पानं वगैरे बघा एकदम जबरदस्त, एक नंबर रिझल्ट। म्हणजे कसं, अशा जर वैरी जर वापरल्या तर मग शेळीपालन बंदिस्त होते, जेणेकरून आपल्याला पण थोडंसं म्हणजे सोपं जात असते बरं का। तर बघा फुटवे वगैरे मस्तपैकी आता इथून पुढे ह्याची वाढ होते बरं का, भरपूर वाढ होत असते। आता इथून पुढे 1-2 महिन्याच्या नंतर ह्याची आपण कापणी करणार आहोत, कारण सध्याला आजुऱ्यावरती वगैरे सुबाबूळ आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही। पण बघा फक्त बनवा वाटला मला व्हिडिओ। आता आतमध्ये गवत वगैरे होतं, खुरपणी वगैरे करून घेतलेली आहे, अजून अर्ध राहिलेलं आहे। आणि आता दशरथ घास वगैरे आपल्याला लागवड केलेलंच आहे, पण मेथी घास आणि विहन तुती 2 वैरणी लागवड करायची। बघू शकता किती हिरवीगार एकदम सुबाबूळ, एक नंबर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय मावा किंवा काहीच झाले नाही सध्याला। आणि इकडे बघा अशा प्रकारचे फुटवे, आता 10-15 दिवस झाले कापणी करून, बघा का जबरदस्त फुटवे त्या सुबाबुळीला, एक नंबर फुटवे, एक नंबर। बघू शकता तुम्ही 20-20, 25-25, 40-40 फुटवे त्या सुबाबुळीला भरपूर। आणि 2-2.5 महिने झाले की कापणी येत असते सुबाबूळची। आता बऱ्याच जणांचा विषय असतो किंवा 1 एकर मध्ये किंवा अर्धा एकर सुबाबूळ लावली, 20 शेळ्यांना पुरल का? मला सांगा, आता ही सरी आहे, आता ही सरी याच्यामध्ये एक टिल्लू ट्रॅक्टर असते ना लहान, ते ट्रॅक्टर जाण्याचं 4.5 फुटाची सरी सोडलेली आहे आपण, इतक्या सऱ्या सोडाव्या लागत असतात। मग अर्धा एकर मध्ये तुम्ही लावणार किती ते सांगा। म्हणजे कसं आहे, चारा चांगला आणि भरपूर, म्हणजे असं थोडीचं किंवा शिपत गेलं मेथी घासासारखं सुबाबूळ वगैरे तशातला विषय नाही। आणि नुसत्या सुबाबूळवरती तर शेळीपालन होतच नाही, प्रत्येक चारा लागत असतो शेळीपालनामध्ये, चांगले चांगले चारे, जबरदस्त चारे लागत असतात। आता बघा, आता ही जर सुबाबूळ तुम्हाला दिसते एवढी भारी, तर जर एकदा जर कापणी जर चालू केली ना, तर 10-15 दिवसात संपूर्ण सुबाबूळ संपून जात असते। ते उगं वाटते आपल्याला, हा 1 एकर चारा वगैरे काही राहत नसते। एकदा सुबाबूळची कापणी झाली, दशरथ घासाची कापणी झाली, 2.5-2.5, 3-3 महिने कापणीनंतर परत येत नसते। तर त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की बाबा वैरणी, चारा वैरणी भरपूर करा। बघू शकता एक नंबर बिल्डर सुबाबूळ मिरजहून मागवलेली होती, जिल्हा सांगली। बघू शकता असे फुटवे होतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जास्तीत जास्त म्हणजे कणी लेंडी खत आणि खतावरती भर देऊन आलेली ही सुबाबूळ आहे। लागवड करून आता 1 वर्ष झाले, 1 वर्षामध्ये फक्त एकच कापणी, 2 कापण्या झालेल्या आहेत। एक कापणी म्हणजे 6 महिन्याच्या नंतरच कापण्या येतात बरं का, लक्षात असू द्या आपण गोष्टी। असं नाहीच मेथी घासासारखं किंवा 18 दिवस झाले कापणी वगैरे, अजिबात नाही। बघू शकता आता किती उंच आणि का जबरदस्त सुबाबूळ वगैरे आलेली आहे, एक नंबर सुबाबूळ। तर ठीक आहे, दाखवायचा उद्देश एवढाच होता, एक नंबर सुबाबूळ। आणि हो, पुढच्या सोमवारी दुपारी 12 वाजता तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल की आपण नवीन शेळी घेणार आहेत, आणि एक चांगली होंडी शेळी, आणि ते पण पिल्लावाली, एक नंबर शेळी घेणारच आहोत आपण, त्याच्यामध्ये काही विषयच नाही। कारण बघा गेल्या बाजारी पावसामुळे गेलेलं नाही, आणि फार्मवरती पण जाऊन बघितल्या, तर मला काय शेळ्या आवडल्याच नाही। कुठेतरी कधी थांतर गेलेलं कामातून किंवा वयस्कर शेळी, असे शेळ्या भेटल्या मला। आणि हे आपलं 4G बुलेट नेपियर,
जे की उन्हाळ्यामध्ये ह्या एका गवतावरतीच आपलं शेळीपालन चालू होतं बरं का. एक वैरण 4G बुलेटची आणि बाकीच्या वैरणी आपल्या त्या तुरीचं कुटार जी गुळी जी आपण म्हणत असतो, नाद गरज नाही 4G बुलेट नेपियरचा. तर ठीक आहे, सांगायचा उद्देश एवढाच आहे की बा शेळीपालनामध्ये व्यवस्थित मेहनत करत चला, ताण घेऊ नका. आणि शक्यतो आता बऱ्याच जणांचा विषय होता की बा दसरथ घास लागवड केली तर चालतंय का. 100% लागवड करू शकता तुम्ही दसरथ घास वगैरे, काय अडचण नाही. दसरथ घास फक्त हिवाळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हिवाळ्यामध्ये दसरथ घास लावायचा नाही. हिवाळ्यामध्ये वाढ होत नसते दसरथ घासाची, म्हणजे उगवण क्षमता पण कमी झालेली असते. पण मेथी घासासाठी तसं लय भारी हिवाळा, कधी पण लक्षात असू दे ह्या गोष्टी. आणि तुम्हाला दाखवतो पिल्लं वगैरे आपले आता 1 नंबर पिल्ले न्यूरो आणि प्लस चालू आहे त्यांना सध्या, बघू शकता. आणि तसं आता 9 अंडी गोळा केलेली आहेत आपण, 9 अंडी त्या आपल्या कोंबड्याची. तर बघू शकता पाठ, आणि इकडची शेळी आहे बघू शकता आपली शेळी, आणि तिचं पाठ बोकड सुबाबोळी खाते तिकडं. आणि इकडे ही शेळी आणि हिची 3 पिल्ले. पिल्ले बघा कसे आहेत पिल्ले, 1 नंबर पिल्ले वगैरे आहेत, एकदम ॲक्टिव्ह आणि व्यवस्थित. 3 पिल्लं असून सुद्धा चांगली आहेत सध्या. आणि खरं सांगायचं म्हणजे जेव्हापासून आता पिल्लं आलेत तेव्हापासून अजून सुद्धा याला बोळकांडे वगैरे कसलाच मी अजून आजार झालेलाच नाही याला, अजून एकदा सुद्धा आजार झालेला नाही कसलाच. आता बाहेर 1 तास सोडलेल्या होत्या, थोडासा बोरीचा पाला वगैरे खाऊ घातला अर्धा 1 तास, आणि नंतर परत आणून फार्ममध्ये. दिवसभर सुबाबुळीचा पाला खाऊन मस्तपैकी ओके, पाव किलो अर्धा किलोच्या जवळपास मकाचा खुराक चालू आहे यांना, जेणेकरून शेळ्या आरामतात टणटण राहतात. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.